2026. हॅलो, पर्व 14. आजचा हा शेवटचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील आपण आज जातोय नॉकआउट मॅचेसकडे. आजच्या दिवसातील पहिला सामना क्वार्टर फायनल मॅच कमर्शियल फूड्स अँड ग्रोसरी वर्सेस श्री एंटरप्राइजेस या दोन संघांच्या दरम्यान नाणेफेकीसाठी आपण आज टॉस द बॉक्स या मंचावर पाहतो. या प्रथम सामन्याच्या
दोन संघ, एकीकडे श्री एंटरप्राइजेस आणि त्यांच्या विरोधामध्ये नमस्कार फूड अँड ग्रोसरी, या दोन संघांची लढत मात्र मैदानाच्या आतमध्ये संपन्न केली जाईल. आणि या दोन संघांचे प्रयत्न जे मैदानाच्या आतमध्ये आपल्या सर्वांना बघायला मिळणार आहे. सेमी फायनल मध्ये जायचं आहे. अगदी लाईव्हच्या माध्यमामध्ये जे आमच्याशी जोडले गेले त्यांचं स्वागत आहे. आपण ऑन स्क्रीन देखील या ठिकाणी लाईव्ह विजनच्या माध्यमामध्ये या ठिकाणी बघू शकता. नमस्कार फूड अँड ग्रोसरी संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला. संघ नायक सूरज एक चातुर्यवान व्यक्तिमत्व आहे बघा. त्यांनी मात्र क्षेत्ररक्षणाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. आणि या ठिकाणी आपण बघतोय श्री एंटरप्राइजेस वॉरियर्स या संघाला मात्र आज प्रथम फलंदाजी करत असताना आपण बघणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. आणि आजचा टॉस अर्थात कमिटीच्या सदस्यांनी केला. आणि सर्वात महत्वाची सूचना बघा, या ठिकाणी फलंदाजाला जर गोलंदाजावर आक्षेप असेल तर त्या फलंदाजाने अगदी सुरुवातीला गोलंदाजावर आक्षेप घ्यायचा आहे. लक्षात घ्या, जर फलंदाज बाद आहे, झेलबाद झाला, धावबाद झाला किंवा कोणत्याही माध्यमामध्ये तो जर बाद झाला आणि त्यांनी जर रिव्ह्यूची मागणी केली तर ती मागणी ग्राह्य धरली जाणार नाही. लक्षात घ्या, तुमचं ऑब्जेक्शन, तुमची जी शंका आहे ती तुम्ही अगोदर घेऊ शकता, परंतु तुम्ही बाद असताना जर तुम्ही रिव्ह्यू घेतला तर तो रिव्ह्यू मान्य केला जाणार नाही. याची नोंद सर्वांनी घ्यायची आहे. आणि हा नियम शेवटच्या चेंडूपर्यंत सर्वांनी अगदी इमानदारीने पाळायचा आहे. तसं येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वांना ही सूचना नक्कीच देणार आहोत. तर फलंदाज आणि गोलंदाज यांना अर्थात सर्व खेळाडूंना देखील मात्र विनंती असेल, मैदानाच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारचं गैरवर्तन आपण करायचं नाही. पंचांच्या परवानगीशिवाय मैदानाच्या आतमध्ये कोणत्याही हालचाली करायच्या नाही. पंचांच्या परवानगीशिवाय कोणत्याही इतरत्र खेळाडूंनी मैदानात जायचं नाही. अगदी 12th मॅननं सुद्धा जायचं नाही. एकदा जोरदार टाळ्या आणि एकदा आवाज द्यायचा आहे, गणपती बाप्पा. श्री गणेश करतोय क्वार्टर फायनल क्रमांक 1. बॅटीचा स्पर्श आहे. आता भरपूर अभ्यास झालेला आहे बघा, जास्त वेगळं सांगण्याची गरज नाही. कारण एकमेकाच्या विरोधात असेल, एकमेकाच्या विरोधात खेळत असताना सुद्धा अनेक खेळाडूंनी एकमेकाचा अभ्यास मात्र केलेला आहे. तर दुर्गेश यांच्या विरोधामध्ये पहिला चेंडू थोडासा फुलर लेंथ बघायला मिळाला आणि क्वार्टर फायनलचा खरा थरार आहे बघा. एकीकडे बाहुबली फलंदाज आहे तर एकीकडे वंडर बॉय ऑफ चाळीसगाव मैदानाच्या आतमध्ये लोअर फुल टॉस आहे. कनेक्शन बघावं लागेल. फटक्यामध्ये ताकद बघायला मिळाली नाही, अर्थात सुरुवात आहे, ताकदीचा जास्त वापर झाला नाही त्या ठिकाणी. मात्र क्वार्टर फायनल क्रमांक 1 ची आपण मैदानाच्या आतमध्ये पहिली धाव या ठिकाणी बघतोय जी संपन्न केल्या गेली. धावफलक अलगद खोलल्या गेलं बघा. धावफलकाला फोडलं वगैरे नाही, परंतु आजचं क्रिकेट हे अभ्यासू क्रिकेट असणार आहे. आज तोडफोड वगैरे तुम्हाला बघायला मिळेल, परंतु त्याकरता वेळ सुद्धा आज क्रीडा रसिकांना द्यावा लागणार आहे. कारण जे आज मैदानात वेळ देणार आहे त्यांना मैदानात राहायला वेळ मिळणार आहे. जे घाई करणार आहे ते घरी जाणार आहे. आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. जाऊया मैदानात. शैलेश तयार आहेत. पंचांकडून देखील सूचना या ठिकाणी दिल्या जात आहेत. आदरणीय गजानन दादा वंजारी साहेबांचं या ठिकाणी आगमने. साहेब आपलं स्वागत आहे. संघ मालक क्षितिज युवा फाउंडेशन. आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी बॅटल ऑफ क्रिकेट खऱ्या अर्थाने जे मैदानाच्या आतमध्ये क्वार्टर फायनलचा पहिला थरार आहे. आजपर्यंत जे काम केलंय त्या कामाला आता आकार द्यायचा आहे बघा. कारण आता आपल्याला पहिल्या क्रमांकाकडे जायचंय. पुढचा चेंडू आहे. चेंडू हवेत असेल यावेळेस रिवर्सचा प्रयत्न राहिला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये मात्र दुसरी धाव संपन्न होताना आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. दोन्ही फलंदाजांनी प्रत्येकी एक एक धाव घेत असताना आपण बघतोय या ठिकाणी शांत आणि संयम या ठिकाणी दाखवलेला. आणि साहजिक आहे
कारण या ठिकाणी शैलेश गोलंदाजीला आहे, त्यामुळे थोडासा वेळ देखील मैदानात घेतला जाईल. लोअर फुलटॉस आहे कनेक्शन. इव्हन बेटर क्वार्टर फायनलचा पहिला कडक षटकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. बाहुबली फटका आला कारण मैदानात बाहुबली आहे. लोअर फुलटोज होता, पहिला षटकार खेळला गेलाय. हो, दिशा खराब आहे, संघाची दशा खराब करणारा लागोपाठचा दुसरा षटकार. धन्यवाद धन्यवाद. तर मित्रांनो, मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर मात्र हल्लाबोल झालेला, दोन खराब चेंडू होते आणि दोन षटकार आलेले. हा चेंडू देखील खराबच होता, परंतु यावेळेस फलंदाजानं संयम मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय. ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न त्या ठिकाणी होता, चेंडू बॅटचा संपर्क झालेला नाहीये. एक महागड्या षटकाची नक्कीच मी म्हणेल या ठिकाणी समाप्ती मात्र मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला बघायला मिळेल. तर प्रथम फलंदाजी करत असताना श्री एंटरप्राइजेस वॉरियर्स हा संघ बनवतोय नाबाद 14 धावा. सर्वांचं या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत. सर्वप्रथम कौतुक करावं लागेल संपूर्ण आयोजक कमिटीचं. गेली महिना ते दीड महिन्यापासून या स्पर्धेसाठी परिश्रम घेत आहेत. आजही त्यांचे प्रयत्न या स्पर्धेला संपन्न करण्यासाठी चालू आहे. आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या ठिकाणी संपूर्ण समाज बांधवांनी आयोजकांना दिलेली साथ, आणि त्यामुळे आपण बघतोय एक मोठा दिवस आपल्याला आज नक्की मेहरूनच्या या ऐतिहासिक मैदानावर मात्र बघायला मिळतोय. संघातील ज्येष्ठ गोलंदाज अर्थात स्वप्नील सर यांच्याकडे चेंडू दिला गेलाय. पहिला चेंडू थोडासा खराब होता, अर्थात मैदानात जास्त नुकसान झालं नाही, एक सिंगल मात्र संपन्न झाली. आणि धावफलकावर आपण बघतोय दुसऱ्या षटकात प्रवेश करत असताना मात्र मैदानाच्या आतमध्ये 15 धावा संपन्न केले गेलेले आहे. सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. गोलंदाज मात्र सज्ज आहे, दुर्गेश स्ट्राईकवर आहे. हा देखील चेंडू फुटॉस होता आणि यावेळेस संपूर्ण मैदानाला घासत चाटत चेंडू जाईल सीमा पार, येतोय चौकार. काय फलंदाजी बघा, बडे मॅच का बडा खिलाडी. रिव्हर्सचा अटेम्प्ट होता आणि यावेळेस मात्र फसगत झालेली. मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करणारा चेंडू या ठिकाणी स्वप्नील सरांचा मात्र मैदानाच्या आतमध्ये सादर केला गेलेला आहे. 19 धावा.
येस येस. पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत आहे. आज स्वप्न पूर्तीचा दिवस आहे. जे स्वप्न तुम्ही पहिला चेंडू फेकत असताना, पहिला चेंडू खेळत असताना बघितलं, ते स्वप्न आज पूर्ण करण्याची संधी आहे. शपल लाईनवर आलेत आणि कनेक्शन एवन बेटर, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, आउट ऑफ द पार्क, बिग ब्लास्ट, 6 रन. तर मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तर अगदीच या ठिकाणी हल्ला बोल झालेला आहे. आघाडीच्या दोन्हीही गोलंदाजांवर आक्रमण चढवले गेली. हा रिवर्सचा फटका बघा, रिवर्सचा अटेम्प्ट पुन्हा एकदा या ठिकाणी दुर्गेश वंजारे यांच्या माध्यमामध्ये मैदानात केलं गेलं. त्या ठिकाणी आपण नक्कीच निर्धाव चेंडू असताना बघायला आपल्याला मिळणार आहे. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये आपण क्वार्टर फायनल क्रमांक 1 बघतोय. झेल सुटलाय. आज आज चुकायचं नाही बघा, आज चुकायचं नाही. आज जर चुकला तर तुम्हाला वर्षभर वाट बघावी लागेल आणि दादांनी परत भरवलं बी पाहिजे, हा बी महत्वाचा प्रश्न आहे. तो वर्षभर वाट बघावी लागेल. आज चुकायचं नाही. आज कोणत्याही खेळाडूने चुकायचं नाही, कोणत्याही संघाच्या. आज जर चुकलात तर आज हुकणार आहे, सगळा पिक्चर आवरणार आहे. क्वार्टर फायनलचा थरार आहे बघा, कारण आज तर जिंकायचंच आहे. एक संधी मात्र आलेली होती आणि नाजूक नव्हती बघा. तो झेल झाला पाहिजे, तर विशेष काही नव्हतं त्याच्यात. परंतु तुम्ही खूप मोठ्या फलंदाजाला या ठिकाणी जीवदान दिलेलं आहे, हे मात्र निश्चित आहे. 2 षटकं संपली, 25 धावफलकावर आहे. प्रारंभ आहे, यानंतर देखील तुम्हाला ही चुकी दुरुस्त करता येईल, कारण 8 षटकाची लढत आहे. मंगेश नानोटे आपण बघतोय स्ट्राईक एंडवर आलेत. संयम त्यांचा चांगला बघायला मिळतोय, कारण त्यांना माहिती आहे दुर्गेश वंजारी यांनी सूत्र हातात घेतलेली आहे. आपण फक्त उभं राहायचं आहे. 25 धावा बनलेल्या आहे आणि गोलंदाजीमध्ये मयूर वंजारी यंगस्टर आपण बघतोय. रिवर्सचा अटॅम्प्ट होता यावेळेस. चेंडूचा संपर्क नसणार आहे. एक अभ्यासू चेंडू मी म्हणेल, कारण मला असं वाटतं मैदानाच्या बाहेर मंगेश नानोटे यांच्या विरोधामध्ये एक रणनीती आखल्या गेली, एक प्लॅनिंग केलेलं आहे आणि ते प्लॅनिंग पहिल्या चेंडूवर बघायला मिळालं. सुरुवात चांगली आहे, चेंडू मात्र डॉट असणार आहे. ड्राईव्ह केलेला आहे, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 1 बाउन्स, एक चांगलं कलेक्शन सीमेरेषेवर केलं गेलं आणि रिटर्न देखील चांगला बघायला मिळतोय. सिंगल डबल निघणार आहे बघा. खूप सुंदर या ठिकाणी गतिमान सुरुवात खऱ्या अर्थानं जी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला श्री एंटरप्राइजेस संघाची बघायला मिळते. प्लॅनिंग त्यांनी सुद्धा केलंय, त्यांचे सुद्धा कागद लिहिलेले आहेत, ते कोरे कागद घेऊन आलेले नाहीये. तर नक्कीच सिंगलच्या मदतीने 26 धावफलकावर या ठिकाणी संपन्न होताना बघायला मिळतील. नियम लक्षात ठेवायचा आहे, जर फलंदाज बाद आहे तर त्याला रिव्ह्यू घेण्याचा अधिकार नाहीये, लक्षात ठेवायचं आहे. जाऊया मैदानात. गोलंदाज सज्ज आहे मयूर वंजारी, चर्चेत असलेलं नाव आहे बघा, आणि त्यांच्या समोर मोठा फलंदाज आहे दुर्गेश. चांगला चेंडू होता, विकेट टू विकेट ठेवलेला आहे. मिड विकेट मध्ये मात्र क्षेत्ररक्षक संघ नायक आहेत, अर्थात चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमामध्ये नक्कीच बघायला मिळेल. 1 धाव मिळालेली आहे आणि एका धाव्याच्या मदतीने धावफलकावर 27 धावा बनवल्या गेलेल्या आहे. चांगली गोलंदाजी, अगदी पहिला प्रयत्न या ठिकाणी मयूर वंजारी यांचा मात्र यशस्वी ठरलेला आहे. सुरुवातीच्या 3 चेंडूंमध्ये 2 धावा त्यांनी खर्च केल्या आणि 1 चेंडू मात्र त्यांचा मंगेश नानोटे यांच्या विरोधामध्ये निर्धाव आलेला आपण सर्वांनी बघितलाय. जाऊया मैदानात. षटक क्रमांक 3. यावेळेस मात्र चांगला चेंडू म्हणला जाईल. शपल लाईनवर उभे आहेत आणि असफल झालेले आहेत. पंच दक्ष असतील या ठिकाणी. निर्धाव चेंडूची नोंद मात्र केली गेली. मी अगोदरच पहिल्या चेंडूवर सांगितलेलं आहे, अभ्यास केलेला आहे, कागदपत्र लिहिलेले आहे आणि फक्त मैदानात प्रॅक्टिकल करायचं आहे, करून दाखवायचं आहे. गोलंदाज सज्ज आहे. रिव्हर्सचा अटॅम्प्ट आहे. यष्टीरक्षक पियुष थोडेसे दूरवर राहिलेत आणि असे जे ब्लाइंड असतात बघा, यष्टीरक्षकाला तो चेंडू दिसत नसतो, फलंदाज समोर असतो, अशा वेळेस चुका होत असतात. दरम्यान जर बघितलं तर निर्धाव चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये संपन्न होताना आपल्याला बघायला मिळेल. मोठी स्पर्धा आहे, आज मोठं काम करायचंय आणि मोठं पारितोषिक घ्यायचंय. आज मोठा दिवस आहे स्पर्धेचा. जाऊया मैदानात. चेंडू हवेत आहे, थोडासा दूरवर राहिला बघा आणि मला वाटतं
शैलेश सुद्धा थोडेसे गहाळ बघायला मिळाले. संधी होती त्या ठिकाणी, एक पाऊल पुढे आणि थोडासा मला वाटतं अंदाज चुकला. आता हा सुद्धा क्रिकेटचा भाग आहे. क्षेत्ररक्षण चांगलं बघायला मिळालं त्या ठिकाणी, कौतुक करावं लागेल या ठिकाणी मयूर वंजारी यांचं. कारण आघाडीच्या अनुभवी गोलंदाजांनी धावा खर्च केल्या, परंतु हा नौखा गोलंदाज मात्र दादागिरी करून गेलेला आहे. 3 धावा दिल्यात. आता काही ऑन स्क्रीन मला वाटतं आजोबा आणि नातू एकी काय सामन्याचा आनंद घ्यायला आलेले आहे. आणि ते बाळ गोपाल बघा, सर्वांचं स्वागत बघा. आज खूप गर्दी होणार आहे, आज माता भगिनी सुद्धा येणार आहे आणि आज जल्लोष आहे बघा. जाऊया. गोलंदाजामध्ये फेरबदल आहे. पियुष लाडवंजारी, मयूर आणि पियुष बघा, या दोघांनी खूप मोठी मदत केलेली आहे. कारण शैलेश आणि स्वप्नील सर तर मदत करणारच होते, ते ज्येष्ठ आहे, त्यांच्यावर जबाबदार आहे. परंतु या 2 तरुण खेळाडूंचं देखील या ठिकाणी कौतुक करावं लागेल. परंतु मैदानाच्या आतमध्ये जे 2 फलंदाज आहे हे मात्र चायना वालपणे उभे. या भिंतीला तोडावं लागेल. जर ही भिंत तुटली नाही तर खूप मोठं धावफलक उभारलं जाईल. हो, यावेळेस हल्ला केलाय. पियुष यांना वेलकम केलंय. स्वॅक्स करेंगे सबका स्वागत. षटकार. सुरुवात जबरदस्त राहिली. पुन्हा एकदा यावेळेस जर बघितलं तर मंगेश नानोटे यांनी थोडीशी जबाबदारी घेतली आणि पहिला षटकार मात्र त्यांच्या बॅटीतून आला गेलाय. 34 धावा धावफलकावर आहे. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना पियुष लाडवंजर यांचं भव्य स्वागत केलेलं आहे. आता यानंतर काय होणार आहे हे आपल्याला बघायचं आहे. कारण यावेळेस आता दोन्ही बॅटर्स देखील स्थिरावलेले खेळपट्टीचा अंदाज घेत आहेत. चांगला चेंडू होता, रिप्लाय चांगला दिला, पलटवार चांगला होता. सिंगल मात्र मंगेश निश्चित पूर्ण करतील. एक टॅलेंटेड क्रिकेट खऱ्या अर्थानं मंगेश नानोटे यांचा आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. अगोदरचा चेंडू राडारमध्ये होता, 6 धावा आल्या. त्यानंतरच्या चेंडूवर देखील प्रयत्न झाले, परंतु एक सिंगल आपण बघतोय जे मैदानाच्या आतमध्ये संपन्न केल्या गेली आणि 35 धावा या ठिकाणी संपन्न परिपूर्ण होताना आपल्याला नक्कीच बघायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होत आहेत, कारण डाव्या आणि उजव्या हाताची जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे आणि गोलंदाजांसाठी सुद्धा हा त्रास असतो बघा. परंतु आता त्रास या शब्दाला बाजूला ठेवायचं, कारण आज काम करायचंय. षटक क्रमांक 4 आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. गेम इज ऑन. क्वार्टर फायनल क्रमांक 1 नमस्कार फूड अँड ग्रोसरी आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री एंटरप्राइजेस. दोन्ही संघांनी मजबूत कामगिरी केलेली आहे बघा. फ्लायटेड चेंडू होता. दुर्गेश सावध आहेत. चांगला डिफेन्स. गोलंदाजाचं देखील कौतुक या ठिकाणी निश्चित करावं लागेल. एक आमंत्रण दिलं होतं, परंतु हे आमंत्रण स्वीकारलेलं नाहीये. चालाक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. चेंडू डॉट आलेला आहे. मागील 2 चेंडू चांगले राहिलेले. गोलंदाज सज्ज आहे. लोअर फुटोज होता. क्षेत्ररक्षक आहे बघा. त्याकरता आपण बघू शकता डिपमध्ये प्रोटेक्शन आहे. शिस्तबद्ध क्षेत्ररक्षण. अगदी ज्या क्षेत्ररक्षणाच्या बेसिक गोष्टी आहे त्या गोष्टींचं पालन क्षेत्ररक्षकाने केलं. चेंडूवर नजर ठेवली. दोन्ही हात चेंडूच्या मागे ठेवले. चेंडूला उचललं आणि रीतसर आपण बघतोय यष्टीरक्षकापर्यंत या चेंडूला पोच केलेलं आहे. हे शिस्तबद्ध क्षेत्ररक्षण आहे. तर मित्रांनो, नक्कीच या ठिकाणी 36 धावा मात्र संपन्न झालेले आहे. बॅटीचा स्पर्श आवाज आलाय बघा, आवाज आलाय. परंतु मला वाटतं चेंडूच्या कलेक्शन साठी या ठिकाणी नक्कीच शैलेश जास्त वाईड आलेत. त्या ठिकाणी नक्कीच आपण डॉट चेंडूची नोंद मात्र बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये. कमबॅक कसा करावा पियुष आज दाखवतायत. शेवटचा चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये. कमी गतीचा आहे. फलंदाज काय करतायत बघा. फसवलं गतीनं, फसवलं या ठिकाणी. आणि नक्कीच या ठिकाणी आपण बघू शकता 4 षटकं संपलेली आहे आणि धाव फलकावर आहेत 36 धावा. एकीकडे आपण बघतोय आदरणीय दीपक दादा घ्यार साहेबांचा श्री एंटरप्राइजेस आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल अगदी कुशब दादा लाडवंजारी यांचा नमस्कार फूड्स अँड ग्रोसरी संघ मालकांचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो. या स्पर्धेवर, या आयोजनावर त्यांनी विश्वास दाखवला, संघ खरेदी केली आणि त्यांच्या माध्यमामध्ये अनेक खेळाडूंना खऱ्या अर्थानं
या ठिकाणी जी खेळण्याची संधी मिळाली. क्वार्टर फायनल क्रमांक 1चा तरार चालू आहे. 4 षटकं संपली आणि तुम्ही सुद्धा माझा आवाज ऐकून आता थकला असाल तर आपण करूया चेंज. परिवर्तन ही सृष्टी का नियम आहे. आपल्याशी जोडले जातील आमचे सहकारी मुख्य समालोचक आदरणीय सुशील नरवडे सर. धन्यवाद. शुक्रिया पठान सर. तो इस बीच समस्त लाड़वंजारी समाज श्री राम मंदिर संस्थान मेहरून द्वारा आयोजित लाड़वंजारी चषक 2026 सीजन 4 आज का ये अंतिम दिन. बेहतरीन आयोजन इस टूर्नामेंट का हम देख रहे हैं. पिछले 3 दिनों से लाजवाब मुकाबले इस मैदान पर घटे हैं, मगर आज इस टूर्नामेंट का ये फाइनल डे होगा, अंतिम दिन होगा. अंतिम दिन में आज हम पहले मुकाबले की तरफ चलते हैं. पहला मुकाबला मैदान पर चल रहा है. नमस्कार फूड्स एंड ग्रोसरी वर्सेस श्री एंटरप्राइजेस. दोनों ही बेहतरीन टीमें हैं और बेहतरीन खेल का नज़ारा पेश कर कर इस मुकाम तक पहुंची है. पहला क्वार्टर फाइनल यहाँ पर टॉस जीता था जरूर यहाँ पर नमस्कार फूड एंड ग्रोसरी टीम ने, और गेंदबाजी करने का निर्णय यहाँ पर लिया है. पहले गेंदबाजी करते हुए अब तक देखा जाए तो 4 ओवर का खेल पूरा हुआ है. 5वां ओवर पारी का चलता हुआ शैलेश जिसे लेकर आए हैं. 39 रन स्कोरबोर्ड पे लगे 1 विकेट के नुकसान पर. यह अच्छी गेंद देखिए, कितनी बेहतरीन गेंद थी. बिल्कुल समझ नहीं पाए बल्लेबाज सागर वंजारी एक अच्छे फॉर्म में बल्लेबाजी कर रहे हैं. हमने देखा इस टूर्नामेंट में का लाजवाब बल्लेबाजी रही है सागर द्वारा. फिर एक बार शायद बल्ले का किनारा लगा था. विकेट कीपर पीयूष इस समय गेंद को गैदर नहीं कर पाए. स्कोर रुका हुआ 39 रनों पर. एक बेहतरीन टूर्नामेंट इस मेहरून के मैदान पर हम देख रहे हैं. लाजवाब आयोजन यहाँ पर किया गया है. काफी मेहनत ली है आयोजन समिति के सभी मेंबरों ने. तारीफ जरूर हम करेंगे जिस तरह से इस टूर्नामेंट को साकार किया है. आसान नहीं था इस टूर्नामेंट को सक्सेस करना, मगर जितनी मेहनत ली है एक दिन के अंदर इस मैदान को बिल्कुल बनाया गया है. क्योंकि जिस तरह से बारिश हुई थी, बारिश के कारण पूरा मैदान जो था वो पूरा गीला हो चुका था, मगर केवल एक दिन में हम बिल्कुल आपको बता नहीं सकते किस तरह से मेहनत ली है. आश्चर्यचकित किया है सभी को जिस तरह से इस मैदान को बनाया है. बेहतरीन ओवर यहाँ पर घटता हुआ शैलेश द्वारा. इस ओवर से देखा जाए तो केवल 4 रन आए हैं. अच्छी गेंदबाजी रही है यहाँ पर शैलेश द्वारा. 5 ओवर की समाप्ति के बाद 40 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं 1 विकेट के नुकसान पर श्री एंटरप्राइजेस. तो अब तक जिस तरह से टॉस जीतकर गेंदबाजी करने का निर्णय यहाँ पर लिया था टीम के कप्तान सूरज ने, बिल्कुल वो निर्णय यहाँ पर सही साबित किया है सभी गेंदबाजों ने. 40 रनों पर यहाँ पर अब तक देखा जाए तो 1 विकेट खोया है टीम श्री एंटरप्राइजेस ने. 5 ओवर का खेल पूरा हुआ है. निर्धारित 8 ओवर के ये मुकाबले हैं और इन 8 ओवरों में अब देखना है यहाँ से बची ओवरों में कितने रन जुड़ाएंगे, क्योंकि दुर्गेश सलामी बल्लेबाज अभी भी मौजूद है मैदान पर. ये सीजन 4 काफी बेहतरीन रहा है सागर वंजारी के लिए, खासतौर पर टीम के कप्तान है और इन फॉर्म बल्लेबाज है. अब तक काफी बेहतरीन बल्लेबाजी रही है पूरे इन लीग मुकाबलों में सागर द्वारा, मगर ये मैच उन मुकाबलों के हिसाब से देखा जाए तो अलग मैच है. नॉकआउट का मुकाबला है, क्वार्टर फाइनल का ये मैच है और यहाँ पर अगर जीतेंगे तो अगला मैच का टिकट है, वरना यहाँ से इनका समय और इनका जो सफर है यहीं पर समाप्त होगा. तो गेंदबाजी में फिर एक बार पीयूष आए हैं. पहला स्पेल बेहतरीन किया था. फिर एक बार बल्ले का बाहरी किनारा लगा है. शैलेश तेजी से दौड़े हैं. बिल्कुल आज कोई भी खिलाड़ी और कोई भी गेंदबाज आज गलती नहीं करेगा, क्योंकि ये अगर गलती होगी तो बिल्कुल आपको बताया हमारे सहकारी समालोचक शेरखान सर ने कि उस गलती की नुकसान भरपाई करने के लिए फिर आपको 1 साल तक रुकने पड़ेगा. जी हाँ, इस बीच बेहतरीन कैच वहां पर पूरा किया गया है. सागर वंजारी इन फॉर्म बल्लेबाज इस समय बिल्कुल वापस लौटते हुए डगआउट की ओर. बड़ा विकेट यहाँ पर अपने नाम करते हुए गेंदबाज पीयूष लाड़ वंजारी किफायती गेंदबाजी करते हुए यहाँ पर एक अच्छा विकेट अपने नाम किया है. चैतन्य खिलाड़ी थे, टीम में सबसे युवा खिलाड़ी है और एक अच्छा कैच चैतन्य के द्वारा पूरा किया गया. दूसरा झटका लगता हुआ श्री एंटरप्राइजेस को सागर वंजारी के रूप में.
तो इस बीच सागर वंजारी वापस लौटे हैं, राज आए हैं उनकी जगह पर बल्लेबाजी के लिए। जी हाँ, फिर एक बार आते ही पहली गेंद को ऊंचा खेला है, हवा में गेंद है, लॉन्ग अप पे खिलाड़ी होंगे मौजूद, वहां पर कोई गलती नहीं करेंगे, बैक टू बैक दूसरी हुई गेंद पर दूसरा विकेट यहाँ पर गिरता हुआ। राज जिस तरह आए थे बिल्कुल उसी तरह वापस लौटेंगे डगआउट की ओर, पहली गेंद पर शिकार बने हैं यहाँ पर पीयूष की गेंदबाजी का। चेतन खिलाड़ी थे वहां पर, बिल्कुल लॉन्ग ऑफ के प्लेस पर बिल्कुल एक अच्छा कैच यहाँ पर पूरा किया, 2 गेंदों में 2 विकेट यहाँ पर लेकर ऑन हैट्रिक। फिर एक बार पीयूष लाड वंजारी गेंदबाजी में, ये अच्छी गेंद, जी हाँ बिल्कुल, अगर स्लिप पॉइंट वहां पर मौजूद होता तो ये कैच बन सकता था, मगर जी हाँ बिल्कुल एक अच्छी गेंदबाजी में कमबैक करते हुए यहाँ पर पीयूष लाड वंजारी पहला स्पेल बेहतरीन किया था, इस स्पेल में बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं। अब तक देखा जाए तो 4 गेंदों पे 2 सफलताएं अर्जित की है। जी नहीं, ऑफ स्टंप से बाहर गेंद, यहाँ पर वाइट का इशारा आता हुआ अतिरिक्त रन यहाँ पर खर्च किया है। 4 गेंदें इतनी बेहतरीन की है कि जिसमें कोई रन अभी तक दिया नहीं था, 2 सफलताएं अपने नाम की थी, मगर एक्स्ट्रा रन यहाँ पर खर्च किया है अभी। ऊंचा खेला हुआ स्ट्रोक, जी हाँ बिल्कुल, ओवर पिच गेंद थी, बल्ले के बिल्कुल सामने गेंद थी और सामने गेंद थी, इस पर कड़ा प्रहार किया 6 रन अर्जित करते हुए। थैंक यू डीजे। फिर एक बार गेंद हवा में, चैतन्य चैतन्य, फिर एक बार चैतन्य कैच पकड़ेंगे। जी हाँ, दूसरा कैच इस मुकाबले का पकड़ते हुए चैतन्य, छोटा पैकेट बड़ा धमाका, बेहतरीन काम करते हुए यहाँ पर अपने टीम के लिए चैतन्य, एक अच्छी फील्डिंग और एक अच्छा कैच यहाँ पर देखने को मिलता हुआ चैतन्य के द्वारा। जी हाँ, बिल्कुल, इस समय क्या बेहतरीन गेंदबाजी, पीयूष लाड वंजारी आज बिल्कुल लाजवाब गेंदबाजी करते हुए। ओवर की समाप्ति यहाँ पर हो चुकी है, 6 ओवर की समाप्ति के बाद स्कोर हुआ है 47 रन 4 विकेटों के नुकसान पर। अच्छी गेंदबाजी यहाँ पर बिल्कुल पीयूष द्वारा, और बल्लेबाजी के लिए आए हैं टीम के ऑनर्स दीपक घेर, इस समय बल्लेबाजी के लिए आए हैं। गेंदबाजी में मयूर आए इस समय, पहली गेंद पर उड़ाया है, गेंद को बिल्कुल भेजा है दर्शकों के बीच में 6 रन के लिए, काफी बेहतरीन स्ट्रोक दुर्गेश के बल्ले से आता हुआ। मयूर जिन्होंने पहला स्पेल बेहतरीन किया था, केवल 3 रन खर्च किए थे, इस समय पहली गेंद पे 6 रन के साथ स्वागत किया है बल्लेबाज दुर्गेश ने। फिर एक बार यहाँ पर गेंद को भेजा है काउ कॉर्नर की दिशा में, 6 रन के लिए दुर्गेश ऑन ऑफ फायर। दो गेंदों पे 2 बेहतरीन बिग हिट यहाँ पर आए इस ओवर थे।
तेज करने के प्रयास में इस समय दिशाहीन गेंद, बिल्कुल वाइड का इशारा आता हुआ, अतिरिक्त रन, स्कोर में इजाफा होगा। स्कोर जाकर पहुंचा है तेजी के साथ 60 रनों पर। फुल टॉस गेंद थी, फुल टोल वसूल करेगी, इस गेंद को काफी दूर भेजा है। जी हाँ, बिल्कुल काफी बड़ा बिग हिट, इस टूर्नामेंट का सबसे लंबा छक्का, 6 रन। तीन गेंदों पे तीन छक्के यहाँ पर लगाए हैं दुर्गेश ने, और दुर्गेश बने हैं यहाँ पर 501 रुपए के हकदार। जी हाँ, बिल्कुल जो इनाम राशि यहाँ पर लगाई है 501 रुपए, तीन छक्कों के ऊपर। प्रमोद दादा गंगाधर घुगे, इनकी ओर से छक्कों के हैट्रिक के लिए 500 रुपए का पारितोषिक लगा था, और इस पूरे टूर्नामेंट के लिए ये पारितोषिक आया है, तो बिल्कुल इसके हकदार बने हैं दुर्गेश। नो बॉल कॉल यहाँ पर, बिल्कुल अंपायर का इशारा आता हुआ, गेंद जाती हुई फाइन लेग की क्षेत्र में 4 रन के लिए। नो बॉल कॉल यहाँ पर, ओवर स्टेप शायद यहाँ पर गेंदबाज कर गए हैं, जिसके कारण ये गेंद नो बॉल करार दी गई है। जी हाँ, 5 रन मिलेंगे इस गेंद पर। बिल्कुल रिव्यू का इस्तेमाल किया है गेंदबाजी करने वाली टीम ने, गेंदबाजी करने वाली टीम ने अपने रिव्यू का इस्तेमाल किया है। इट्स नो बॉल कॉल। जी हाँ, बिल्कुल ओवर स्टेपिंग यहाँ पर हुई है, और सही निर्णय अंपायर के द्वारा यहाँ पर। तो यहाँ पर गेंदबाजी करने वालों का रिव्यू होगा लॉस। सही निर्णय वहां पर ऑन फील्ड अंपायर के द्वारा, बिल्कुल यहाँ पर नो बॉल करार दी गई है। ये गेंद यहाँ पर दोबारा करनी होगी, और एक मौका रहेगा यहाँ पर बल्लेबाज दुर्गेश के पास, इस हिट वाली गेंद पर एक बड़ा स्ट्रोक लगा सकते हैं। इस 50 रन पूरे हुए हैं दुर्गेश के इस बाउंड्री के साथ में। 20 गेंदों पर अपना अर्धशतक पूरा किया है दुर्गेश ने। फिर एक बार इस समय हवा में गेंद, 6 रन के लिए गेंद जाएगी। जी हाँ, बिल्कुल यहाँ पर मौका था, कैच बन सकता था। देखिए आसान कैच था वहां पर, कल्पेश इस कैच को पूरा कर सकते थे, मगर पीयूष वहां पर आ गए दौड़कर। जी हम आपकी जगह, फ्री हिट था यहाँ पर, फ्री हिट पे बिल्कुल ये कैच नहीं हो सकता था। 6 रन यहाँ पर मिले हैं, मगर अगर ये कैच होता तो यकीनन 5 रन बचा सकते थे अपनी टीम के लिए। फिर एक बार हवा में गेंद, इस समय मयूर, जी हाँ बिल्कुल बेहतरीन कैच, और बेहतरीन सेलिब्रेशन यहाँ पर, क्योंकि जिस तरह से बल्लेबाजी कर रहे थे दुर्गेश, बड़ा विकेट था, बड़ा विकेट अपने नाम किया है मयूर ने।
77 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं। 77 रन 5 विकेटों के नुकसान पर पारी की चलता हुआ 7वां ओवर जिसे पूरा कर रहे हैं मयूर। अच्छी गेंद यहाँ पर खेला है, काउ कॉर्नर के क्षेत्र में गेंद जाती हुई खिलाड़ी से मयूर वहां पर देखिए कितने तेज दौड़ कर आए, जी हाँ, तेजी के साथ दूसरा रन पूरा कर लिया। 7 ओवर की समाप्ति के बाद 79 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं 5 विकेटों के नुकसान पर। श्री एंटरप्राइजेस इस समय एक अच्छी टारगेट की ओर अग्रसर होती हुई। इस ओवर में देखिए मयूर ने काफी रन खर्च किए, 32 रन इस ओवर से आए हैं। उनस्सी रन स्कोरबोर्ड पे लगे हैं 7 ओवर की समाप्ति के बाद। जब तक दुर्गेश बल्लेबाजी कर रहे थे तेजी के साथ रनों की गति को यहाँ पर बढ़ाया था। एक अच्छा अर्धशतक खेला है यहाँ पर, अच्छी पारी खेल कर गए हैं दुर्गेश अपने टीम के लिए। 79 रन अंतिम ओवर इस पहले पारी का जिसे पूरा करेंगे स्वप्निल। बेहतरीन कैच वहां पर पॉइंट की दिशा में, कल्पेश कौशल थे वहां पर खिलाड़ी जिन्होंने एक अच्छा कैच यहाँ पर पूरा किया। देखिए तेज खेला हुआ स्ट्रोक था, दीपक ने एक अच्छा प्रयास किया था वहां पर कि आप ढूंढना चाह रहे थे, मगर एक अच्छा कैच वहां पर दीप कौशल द्वारा। आशीष इस समय नए बल्लेबाज। जी नहीं, यहाँ पर नए बल्लेबाज डॉक्टर ऋषिकेश है, बल्लेबाजी के लिए आए हैं। पहली गेंद डॉट गेंद खेली है यहाँ पर, अच्छी गेंदबाजी करते हुए सूर स्वप्निल। फिर एक बार अच्छी गेंद, फुल लेंथ गेंद थी यहाँ पर, खेला है वहाँ काउ कॉर्नर के क्षेत्र में। देखिए काफी तेज दौड़ कर आए थे मयूर, हल्के से स्कीट कर गए थे मगर अपने आप को यहाँ पर बेहतरीन बैलेंस किया। अच्छी फील्डिंग के साथ एक अच्छा थ्रो, वहां पर केवल 1 रन मिलेगा। ऊंचा खेला है, इस समय गेंद हवा में है। जी हाँ, जाएंगे 6 रन के लिए यहाँ पर, एक अच्छा स्ट्रोक यहाँ पर। श्री एंटरप्राइजेस आप जल्द से जल्द मैदान के अंदर आए और अपनी फील्डिंग लगा ले। नमस्कार. हॅलो.
नमस्कार. समस्त लाडवंजारी समाज व श्रीराम मंदिर संस्थान मेहरून आयोजित एक मानाची अभिमानाची सन्मानाची स्पर्धा आणि स्पर्धेचा आज शेवटचा दिवस, महा अंतिम दिवस. बघा, आजचा दिवस मोठा आहे. आज लाडवंजारी चषकावर नाव कोरण्याची संधी आहे आणि ही संधी जर बघितली तर 8 संघांना आहे. म्हणजे 8 संघातील एक संघ असणार आहे जो या चषकावर स्वतःचं नाव लिहिणार आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला खूप मोठं कामकाज देखील करावं लागेल. सामना क्रमांक 1 नमस्कार फूड अँड ग्रोसरी यांच्या विरोधामध्ये श्री एंटरप्राइजेस या संघांची लढत अगदीच आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. अठ्ठ्याऐंशी धावा. बघा, या ठिकाणी 88 धावा बनवायच्या आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर सेमी फायनलचं दार तुमच्यासाठी खोललं जाईल. हा कोणत्या तरी एका संघाला 88 बनवायचे आहे. 88 जर बनवल्या तर नमस्कार फूड अँड ग्रोसरी संघ सेमी फायनल मध्ये जाऊन दाखल होईल आणि जर रोखल्या तर नक्की श्री एंटरप्राइजेस या संघाला ती संधी मात्र असणार आहे. चेंडू 48 आहे. खूप सुंदर फलंदाजी बघायला मिळाली. पहिल्या सत्रामध्ये ज्या प्रकारे सुरुवात केली, दुर्गेश वंजारी यांचा नामोल्लेख नक्कीच करावा लागेल. परंतु त्या ठिकाणी जर बघितलं तर एक संधी देखील आलेली होती. बघा, तर संधी सुटल्यानंतर काय होतंय मैदानाच्या आतमध्ये ते आपल्याला बघायला मिळेल. आणि आता या धावांचा पाठलाग करायचा आहे. आघाडीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये आली गेली. एकीकडे शैलेश, दुसरीकडे पियुष. ज्या 2 बॅटर्सनं आतापर्यंत या संघाला सांभाळलं, पुढे आणलं, या संघाचं वजन खांद्यावर घेतलं, सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि आजही ते काम करायचंय, कारण क्रिकेटमध्ये कधीही काम संपत नाही. जोपर्यंत तुम्ही मैदानात आहे, कामं चालू आहेत. क्रिकेट राजा म्हणजे थकला तो संपला. या ठिकाणी थकायचं नाही. आणि आता बघूया गोलंदाजी कशा प्रकारची असणार आहे, कशा प्रकारे या धावांचा पाठलाग केला जाईल. एक सुंदर आयोजन, दमदार नियोजन, व्यावसायिक स्पर्धा ज्या प्रकारची असते मित्रांनो, त्याही पेक्षा अधिक एक सक्षम आयोजन आपल्याला लाडवंजारी चषकाचं सालाबादाप्रमाणे बघायला मिळतंय. जे किंग्ज आणि जय भवानी चिंचोळी दोन्ही संघांनी तयार राहायचंय. आपल्याला कधीही कॉल दिला जाईल, आपण टॉसला तयार राहायचंय. पहिला चेंडू आहे, डिफेन्स केला प्रॉपर आणि अतिशय सुंदर सुरुवात मैदानाच्या आतमध्ये रोहित पालवे संघाला देत आहेत. आता गोलंदाजांकडे बँक बॅलन्स आहे. बघा, 88 धावा आहेत, म्हणजे काही प्रयोग करण्याची संधी नक्कीच आहे. परंतु पहिला चेंडू राईट ऑन टार्गेट, व्यावसायिक चेंडू संपन्न झालेला आहे. समोर खेळलेला फटका, 1 बाउन्स, चेंडू होतोय फरार. धावा मिळतील 4-4-4. तर पहिलं आक्रमण अर्थात शैलेश यांच्या माध्यमामध्ये मैदानात झालं. थोडासा खराब चेंडू होता. बघा, पहिला चेंडू थोडासा वाईड होता आणि यावेळेस थोडासा समोर आला आणि कार्यक्रम झाला. पहिला चौकार आला. 4 धाव फलकावर. गोलंदाज सज्ज. फुल टॉस आहे.
आणि मैदानाच्या आतमध्ये शैलेश नावाचा बॉस षटकार. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. लाड बंजारी चषक 2026 मानाची, अभिमानाची, सन्मानाची, जळगाव जिल्ह्यातील सर्वात चर्चेची, सर्वांची लाडकी, सर्वांची आवडती स्पर्धा. स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि आजच्या प्रवासातील पहिली लढत. एकीकडे श्री एंटरप्राइजेस संघ आपण बघतोय, आदरणीय दीपक दादा घ्यार्या यांच्या संघ मालकीचा हा संघ, आणि नमस्कार फूड अँड ग्रोसरी खुशब दादा लाडबंजारी यांचा हा संघ आहे. सेमीफायनल मध्ये जाण्याचं स्वप्न दोन्ही संघांनी बघितलंय. सेमीफायनल नव्हे, फायनल मध्ये जाण्याचं स्वप्न नक्कीच दोन्ही संघांनी बघितलंय. परंतु या ठिकाणी स्वप्न पूर्तीसाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मात्र जागा राहावं लागेल. कारण या ठिकाणी डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांनी सांगितलंय, झोपल्यानंतर जे स्वप्न पडतात ते स्वप्न असतात, परंतु डोळे उघडा असतात ना, जे स्वप्न पडतात ते खरे स्वप्न असतात. कारण ते स्वप्न तुम्हाला झोपू देत नाही. तर तुम्हाला मैदानात जागे राहायचं आहे. 10 धावा फलकावर आहे. रोहित पालवे यांचा पहिला चेंडू मात्र व्यावसायिक होता आणि त्यानंतर आपण शैलेश यांना इन ऍक्शन बघितलं. एक चौकार एक षटकार आलेला आहे. डबल डिजिट मध्ये संघाला घेऊन गेलेले. 10 धावा फलकावर बनवायचे आहेत. 88 धावा. बघूया काय होत आहे. गोलंदाज तयार आहे. ऑन साईडला फटका खेळाय. काऊ कॉर्नर. सीमेरेषेला तोडून फोडून चेंडू जाईल सीमारेषा पार. कडक चौकार. हा डीजे धन्यवाद. दिशा बदलली, गोलंदाजानं अँगल बदललाय. काय चित्र बदलेल बघायचंय आपल्याला. हा नक्कीच चांगला चेंडू आहे. यावेळेस अगदी शैलेश यांच्या समोर यॉर्कर फेकला आणि या यॉर्कर मध्ये वेग नव्हता. चालाकी दाखवली गोलंदाजानं, परंतु फलंदाज देखील चालाकच आहे. सिंगल या ठिकाणी संपन्न करतील. धावफलकाला पुढे ढकललं जात आहे आणि धावफलकावर आपल्याला बघायला मिळतील 15 आणि 15 धावा. गोलंदाज सज्ज आहे. ड्राईव्ह केलाय, गॅप मिळणार नाही. गुड कॉल या ठिकाणी नक्कीच कौतुक शैलेश यांचं करावं लागेल. इनफील्ड मध्ये दर्जेदार शानदार कामकाज केलंय आणि या ठिकाणी शेवटचा चेंडू गोलंदाजाचा राहिलाय. षटक या ठिकाणी संपलं. पहिल्या षटकानंतर धावफलकावर आहेत धावा 15. 42 चेंडू 73 धावांचा पाठलाग करायचा आहे. तर नक्कीच या स्पर्धेच्या निमित्तानं जर बघितलं तर आदरणीय स्वर्गीय यशवंत वामन नाईक अर्थात आपल्या सर्वांचे लाडके आप्पा यांच्या स्मरणार्थ आपल्याला 41,000 रुपयांचं पारितोषिक आलंय. हॉटेल सुरभीचे सर्व आदरणीय कुणालजी रवींद्र नाईक साहेब म्हणजे नाईक परिवाराच्या वतीनं सर्वांचे मनस्वी आभार. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ओजस ऑर्गॅनिक्स या संस्थेच्या माध्यमामध्ये या ठिकाणी आलं. त्या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, सर्व कर्मचाऱ्यांचं देखील मी या ठिकाणी आभार मानतोय. पारितोषिक क्रमांक 2 आपल्याला त्यांच्या वतीने आलंय 31,000 रुपये. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी आलंय माननीय श्री पन्नालाल तुकाराम लाड संचालक चंद्रकांत स्वामी जळगाव यांच्या वतीनं 21,000 रुपये. सर्वांचे आभार. यावेळेस पूल केलाय. गोलंदाजाला दाखवलंय आसमान. आइए आपका स्वागत है. षटकार.
पुढचा चेंडू आहे. साधारण चेंडू होता. यावेळेस मात्र रिव्ह्यूची मागणी असेल. तिसऱ्या पंचांकडे आपण जातोय. उच्च न्यायालयात केस दाखल केलेली आहे. बघूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय तो. वाईटची मागणी आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाकडून आलेलं अपील. सर्वांचं स्वागत आहे बघा. या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक बक्षीस जाते. अनेक हजारो हात आहे बघा जे या स्पर्धेला भव्य दिव्य करण्यासाठी सरसावले. त्यामध्ये नक्कीच वैयक्तिक स्वरूपांचे जे पारितोषिक आपल्यापर्यंत आले. स्वर्गीय गोविंदा सुदाम वंजारी वाघ यांच्या स्मरणार्थ चिरंजीव मयूर गोविंदा वंजारी संचालक मयूर मेडिकल डिस्ट्रीब्युटर्स पुणे यांच्या वतीनं आणि नक्कीच त्यांचे देखील मी या ठिकाणी आभार मानेन. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा चेंडू योग्य आहे. रिव्ह्यू संपलेला आहे. लक्षात ठेवायचं. जाऊया मैदानात. 21 धावा फलकावर आहे. गोलंदाज तयार आहे. संयम दाखवलेला आहे. सेन्सिबल चालाक क्रिकेट या ठिकाणी चिवट खेळावं लागेल बघा. कारण समोरचे गोलंदाज देखील चांगल्या बट्टीमध्ये तयार झालेले. एक काटेकी टक्कर आहे. आणि संघनायक सागर आपण बघतोय दुसऱ्या षटकामध्ये मात्र आपल्याला बघायला मिळतील. 22 धावा फलकावर आहे. षटकारानं सुरुवात झाली परंतु मैं हूं ना कमबॅक करतायत ते. रिव्हर्सचा अटेम्प्ट होता. क्षेत्ररक्षक नाही. प्रतीक नाही रोखू शकत. चेंडू मैदानाला घासत घासत जातोय सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. चौकार. धन्यवाद. मदत आहे बघा. आता पलीकडून थोडीशी मदत आली म्हणजे पियुषनं धाव फलकाला थोडासा आधार दिला. धक्का दिला. चौकार हा लाख मोलाचा आहे. आजच्या प्रत्येक धावा सुवर्ण आहे. कारण आज तुम्ही सुवर्ण चषकाकडे जाणार आहे. आजचं काम सगळं इतिहास लिहिलं जाणार आहे. चेंडू खराब होता. पुरेसा फायदा उचलला नाही. सिंगलचे प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये यशस्वी होतील. मला वाटतं तो क्षेत्ररक्षक आहे. आज त्यांचा पाठलाग होतोय. चेंडू त्यांच्याकडेच जातोय. सिंगल या ठिकाणी मिळालेली आहे. 27 धावा आहेत. थोडासा ताळमेळमध्ये अभाव होता परंतु शैलेश यांनी आवाज दिला आणि आवाजाला प्रतिसाद मिळाला. एक धाव मात्र संपन्न झाली. एकमेकाला साथ द्यायची आहे. 27 धावा आहेत. संधी होती याही वेळेस एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू रोखला गेलेला आहे. सिंगल या ठिकाणी नक्कीच पुन्हा एकदा संपन्न केल्या गेली. चला सागर वंजारी यांचं देखील षटक संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघतोय 28 आणि 28 धावा आपल्याला बघायला मिळतील. येणाऱ्या काळामध्ये 36 चेंडू 60 धावा बनवायच्या आहेत. तर या स्पर्धेच्या निमित्तानं जर बघितलं तर नक्कीच कौतुक करावं लागेल. प्रति षटकार 50 रुपये म्हणजे स्पर्धेच्या पहिल्या चेंडूपासून स्पर्धेच्या शेवटच्या चेंडूपर्यंत ज्या मान्यवरांनी या ठिकाणी प्रति षटकार 50 रुपये दिले अर्थात आपल्या सर्वांचे लाडके प्रशांत सुरेश नाईक साहेब यांचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये प्रत्येक अर्धशतक वीरसाठी महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक आदरणीय अक्षयजी वंजारी साहेब यांच्या वतीनं तब्बल 1,500 रुपयांचं पारितोषिक आहे. साहेबांचे देखील आभार. आणि विकेट हॅट्रिक व लागोपाठच्या 3 षटकारांसाठी प्रमोद गंगाधर घुगे साहेबांच्या वतीनं प्रत्येकी फूड अँड ग्रोसरी यांच्या विरोधामध्ये श्री एंटरप्राइजेस. कोण जाणार सेमी फायनल मध्ये कोण जाणार. हो चेंडूला दाखवली दिशा आणि चेंडूने पार केली सीमा रेषा. 4-4 चौकार. सुरेख. हे टॅलेंटेड क्रिकेट आहे बघा. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. जास्त काही केलं नाही. जागा बघितली. जागा बनवली आणि चेंडूला त्याची जागा दाखवली. 33 धावा फलकावर. षटक क्रमांक 3. रामदास सर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हल्ला केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. संघनायक आहेत सागर आहेत. सागर किनारे दिले पुकारे गाणे बघा खूप सुंदर. सागर आहेत त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण चांगलं बघायला मिळतं. 1 धाव. 34 धावा फलकावर. गोलंदाज तयार आहे. केलेला फटका. चेंडू फंबल झाली. सिंगल कंप्लीट झाली मैदानाच्या आतमध्ये. मी पहिल्या सामन्यातच सांगितलं. पहिल्या डावात सांगितलं मी आज चुका करायच्या नाही. आज जर चुकलात
वर्षभर वाट बघावी लागेल बघा, वर्षभर. आज चुकायचं नाहीये. 35 धावा धावपळकावर आहे. गोलंदाज सज्ज आहे, रामदास सर. पुढचा चेंडू असेल. सुरेख क्रिकेट बघतोय आपण. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बघतोय. यावेळेस पटका खेळा इनफिल्ड मध्ये. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर येतोय, भनाट वेगात, सुसाट वेगात एक सिंगल पूर्ण झालेली आहे. 36 धावा आहे. आज पळायचंय, आज दम लागला तरी पळायचंय, आज पळावाच लागेल. गोलंदाज सज्ज आहे. अचूकता दाखवावी लागेल गोलंदाजाला देखील. चांगला चेंडू होता, चांगला चेंडू होता. डिफेन्स फसलेला आहे. दुर्गेश वेगात चेंडूवर गेले, धाव मिळणार नाहीये. शेवटचा चेंडू गोलंदाजाचा राहिला. षटक संपलं जाईल. 3 षटकानंतर धाव फलकावर आहेत. 36 धावा, 30 चेंडू, 52 धावांचा प्रवास करायचा आहे. धन्यवाद 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 धन्यवाद. 36 धावा धावपळकावर, 30 चेंडू, 52 धावा. खोल अपने परों को, क्यों आसमान देखता है, ये जमाना है मेरे यार, ये उडान देखता है. काय होणार आहे मैदानाच्या आतमध्ये. इन कॅमेरा आपण बघितलं, अगदी लाईव्हच्या माध्यमामध्ये आता ऑन स्क्रीन आपण बघितलं. आयोजक कमिटी होती बसलेली. जाऊया मैदानात. फटका फसलेला आहे. डाऊन द बॉल स्वतः गोलंदाज पकडला. झेल पहिला हादरा मैदानात. पियुष लाडवंजारी बॅक टू द पेव्हिलियन. तर मागील चेंडू काय सुरुवात दिली बघा. सागर वंजारी आहेत, मी संघनायक आहेत आणि मी काहीतरी करेल, मला करून दाखवायचंय. त्यांनी दाखवलं. मैदानाच्या आतमध्ये पहिली विकेट घेतली, आघाडीची जोडी फोडली आणि या ठिकाणी आपण बघतोय कुशल नाईक मैदानाच्या आतमध्ये मात्र जाऊन दाखल झालेले. काय दबाव निर्माण झालेला आहे, काय होणार आहे बघायचंय. 29 चेंडू, 52 ची गरज. हा फटका बघावा लागेल. चेंडू गोइंग 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 गोन. वा, षटकार. बॅक टू द बॉलर. फटका खेळा मंगेश आहेत त्या ठिकाणी. वेगात स्पष्ट नाकार आहे, स्पष्ट नाकार आहे, स्पष्ट नाकार आहे. चांगलं क्रिकेट, चांगलं क्रिकेट बघा आणि चांगली गोलंदाजी देखील मी म्हणेल. परंतु या ठिकाणी जर बघितलं तर मित्रांनो, दोन्ही बॅटरचं देखील कौतुक करावं लागेल. सिंगल साठी खूप प्रयत्न करावे लागतात आणि या ठिकाणी पंचांचं देखील कौतुक असेल. आज पंचांची देखील कामगिरी महत्वाची असेल. 27-45 विजयाचं समीकरण. सेन्सिबल क्रिकेट, सिंगलचा प्रयत्न. काय त्या ठिकाणी कुशल नाईक गेले वाटतं आपल्या घरात सुरक्षित पोहोचलेत. मागील 2 चेंडूंमध्ये 2 सिंगल आल्या, परंतु त्या 2 सिंगल्स हृदयाच्या ठोक्यापर्यंत गेल्या बघा. धडधड धडधड. कारण क्वार्टर फायनल आहे, सेमीफायनल मध्ये जायचंय. 44 धावा धावपळकावर आणि येणाऱ्या काळामध्ये 44च बनवायचे आहे. अगदी समोर आलेला चेंडू आणि समोरच ठोकलेला दुसरा षटकार. कुशल कुशल कामगिरी करतोय. षटकार.
तर क्षेत्ररक्षकाचे मात्र प्रयत्न खूप सारे झाले, खूप भरपूर. क्षेत्ररक्षक मला वाटतं अमोल त्या ठिकाणी होतंय. अपयश पचवावं लागेल. अर्धशतक पूर्ण. ऑन साइड, ऑन साइड. आज आज कुशल थांबणार नाही. आज कुशल थांबणार नाही. लागोपाठचा दुसरा षटकार. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत. या स्पर्धेसाठी झटणारे कळत न कळत ज्या सर्व मान्यवरांनी या स्पर्धेसाठी मदत केली आणि त्या सर्वांचं मी नक्कीच या ठिकाणी आभार मानतो. सर्व बक्षीसदात्यांचे आभार मानतो. 4 षटकं संपलेले. मी या ठिकाणी थांबेल आणि सुशील सर आपल्याशी जोडले जातील. धन्यवाद. अच्छा, फिर एक बार तमाम दर्शकों का यहाँ पर तहे दिल से हार्दिक स्वागत करते हैं। समस्त लाड़ बंजारी चषक से जुड़ी हुई हर शख्सियत का और हर उस क्रीड़ा रसिका क्रीड़ा प्रेमी का यहाँ पर हम लाड़ बंजारी चषक 2026 में आप सभी का तहे दिल से हार्दिक स्वागत करेंगे। 4 ओवर के समाप्ति के बाद 56 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं। सलामी जोड़ी मैदान में आई थी जिसे अब तक शैलेश यहाँ पर बल्लेबाजी कर रहे हैं। कुशल नाइक उनके साथ में अच्छी बल्लेबाजी करते हुए 4 गेंदों पर 19 रन बनाए हैं। शैलेश जिगोड़े यहाँ पर 13 गेंदों पर 26 बनाकर एक अच्छी संयम भरी पारी खेल रहे हैं। रूम था यहाँ पर ऑफ स्टंप से बाहर। जी हाँ, गेंद को खेला है पॉइंट के दिशा के में 6 रन के लिए। बेहतरीन स्ट्रोक यहाँ पर शैलेश के बल्ले से आता हुआ। तो पहली गेंद पर यहाँ पर 6 रन अर्जित करते हुए बल्लेबाज शैलेश। जहां इस समय हेलीकॉप्टर खेला है, लावल के क्षेत्र में गेंद जाएंगी। 1 रन आसानी के साथ मुकम्मल करेंगे। रामदास इस समय गेंदबाजी के लिए आए हैं। रामदास चोले जी हाँ, इस सिंगल के साथ स्कोर में होगी बढ़ोतरी। 63 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं। अब 22 गेंदों में चाहिए 25 रन। सीधा खेला हुआ स्ट्रोक यहाँ पर। जी हाँ, बिल्कुल गैप ढूंढ रहा है। गेंद जाती हुई लॉन की दिशा में सीमा रेखा पार। 1 बाउंस, चौकार। जी हाँ, बिल्कुल क्या उमदा बल्लेबाजी कर रहे हैं यहाँ पर। बल्लेबाजी के लिए जब आए हैं कुशल और अच्छी बल्लेबाजी करते हुए यहाँ पर। फिर एक बार फुल टॉस गेंद थी। इस समय सही कनेक्शन नहीं हो पाया। गेंद जाती हुई गली की दिशा में मिस फील्डिंग वहां पर। क्या दूसरे रन के लिए जाएंगे? जी नहीं, बिल्कुल जोखिम नहीं लेना चाहेंगे शैलेश। जी हाँ, बिल्कुल यहाँ पर स्कोर में बढ़ोतरी होती हुई 68 रन, 20 गेंदे 20 रन। शॉर्ट गेंद थी, सही तरह से इस गेंद को खेल नहीं पाए शैलेश। मौका था यहाँ पर ओवर थ्रो के रूप में रन के लिए प्रयास। जी नहीं, बैकअप आया वहां पर। अमोल खिलाड़ी मौजूद थे। 1 रन आसानी के साथ पूरा कर लेंगे। 19 गेंदों में 19 रन चाहिए। फुल टॉस गेंद थी। इस समय ठीक तरह से गेंद को नहीं खेल पाए। देखिए, 2 गेंदे जो खराब गेंदे आई।
5 ओवर की समाप्ति के बाद अठारह गेंदों में अब 18 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। एक संयमी पारी यहाँ पर सीनियर खिलाड़ी टीम में शैलेश है और बिल्कुल अपने अनुभव का इस्तेमाल करते हुए बल्लेबाजी कर रहे हैं। 16 गेंदों पर 34 रन बनाए हैं। बॉल टू रन का ये मैच है। 18 गेंदों में 18 रन की जरूरत है। मंगेश को लेकर आए गेंदबाजी के लिए कप्तान सागर। कुशल अच्छी बल्लेबाजी करते हुए, जी हाँ, जिस तरह से आए हैं बल्लेबाजी के लिए बिल्कुल ताबड़तोड़ बल्लेबाजी की है। 7 गेंदों में 25 रन बनाए हैं कुशल ने। मंगेश नानोटे इस समय पहली मर्तबा गेंद करेंगे कुशल के लिए। फिर एक बार बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, गेंद हवा में है, तेजी के साथ यहां पर 1 रन पूरा कर लिया। देखिए जैसे ही देखा यहाँ पर गेंदबाज थोड़े से यहाँ पर लेजी नजर आए, शैलेश ने तुरंत इस रन को पूरा कर लिया। इस समय ऊंचा खेला हुआ स्ट्रोक, जी हाँ, काउ कॉर्नर के ऊपर से काफी दूर जाएगी गेंद 6 रन के लिए। इस 6 रन के साथ 77 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं। फिर एक बार, जी हाँ, उड़ाया है इस समय गेंद को, दूर यहां पर जाकर गिरी गेंद 6 रन के लिए। थैंक यू डीजे। जी हाँ, बिल्कुल इस समय जिस तरह से, जी हाँ, शैलेश अब रुकने वाले नहीं है, बिल्कुल इस मुकाबले को फिनिश करने की तरफ लेके जाते हुए यहाँ पर शैलेश। 2 गेंदों पे 2 बेहतरीन विकेट आए हैं 6 रन के लिए और अब जरूरत है 15 गेंदों में 5 रन। क्या अपने ही अंदाज में इस मुकाबले को फिनिश करेंगे शैलेश? जी हाँ, बिल्कुल तीसरा बिग 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 हिट 6 रन और इस 6 रन के साथ यहां पर मुकाबला जीता है नमस्कार फूड्स एंड ग्रोसरी टीम ने और पहला टीम बना है जो सेमीफाइनल में प्रवेश कर चुका है। बेहतरीन जीत यहां पर अर्ज की है। 9 विकेट के साथ इस मुकाबले को जीता है। काफी बेहतरीन बल्लेबाजी रही है शैलेश द्वारा। अक्षुदा 1 मिनट। धन्यवाद सर्वांचं या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत आहे। दोन्ही संघांना विनंती असेल, जय भवानी संघ आपण लाईनअप मध्ये उभं राहायचंय। जे जे किंग्स आपण देखील लाईनअप त्या ठिकाणी करायची आहे। क्वार्टर फायनल क्रमांक 2, 2 बडे संघ, 2 दिग्गज संघ, 2 दाता संघ आता सेमीफायनल साठी एकमेकाच्या विरोधामध्ये। सर्वांचं या ठिकाणी लाड वंजारी चषक 2026 मध्ये मनस्वी हार्दिक हार्दिक हार्दिक